नाही गाड्या फोडाफोडीचं नाही आहे बघा. जाहीर ते काही करतील, कुठे गाड्या फोडाफोडीचा विषय आणि गाड्या फोडाफोडीचा विषय कशाला? अहो विचाराची फोडाफोडी जी करताय तुम्ही ती थांबली पाहिजे पहिल्यांदा. आणि मी काय म्हणतो, हे काल आता आमच्या मग भगिनी आल्या, काही आमचे बांधव आले, युवक आले, त्यांचा दोष देत नाही. अहो जिथं सुशीलकुमार शिंदे, प्रणितीताई हा बुद्धिभेद करतात, अशा पद्धतीचा गैरसमज पसरवतात आणि त्यांना जोडे मारा आंदोलन झालं, त्यांच्यावरती टीका झाली म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला कार्यकर्ते सोडवतात, त्यांना तिकडे पाठवतात, पोलिसांच्या ताब्यात देतात. हे बरोबर नाही. आमचं म्हणणं तेच आहे. आणि तुम्ही जे मूळ काय आहे की साहेब इकडं ऐका, महत्त्वाचं सांगतो मी, अगदी लॉजिकल आणि प्रॅक्टिकल, की दक्षिणवर त्या काँग्रेसचा दावा हा फोल आहे. हे मी जाहीरपणाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो. कारण ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना दक्षिणची उमेदवारी मिळाली, त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी एक मागासवर्गीय कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होतो, आपण दुधात मिठाचा खडा टाकायचा नाही आणि म्हणून शिवसेनेचं उमेदवारी न देता त्यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. ते बाळासाहेब, ती शिवसेना या ठिकाणी आहे, तुमच्यासोबतच आजही आहे. आणि मग तुम्हाला दावा, कुठं दावा आहे तुमचा? तुमचा खासदार किती वेळा निवडून आला? सुशीलकुमार शिंदे किती वेळा पडले सोलापूर लोकसभेला? आपल्या उज्ज्वलाताई किती वेळा पडल्या? आनंदराव देवकते का पडले? आनंदराव देवकतेंनी त्यांच्यासाठी राजीनामा दिला, परंतु ते का पडले मग त्यांच्यानंतर? हे तर मुख्यमंत्री झालते राज्याचे. तुम्ही तुमची माणसं निवडून आणू शकत नाही, तुम्ही निवडून येऊ शकत नाही आणि या ठिकाणी तुम्ही वर्चस्व ठेवू शकत नाही. 10 वर्ष झाली तिथं भाजपचा आमदार आहे, परंतु ते राहिलं बाजूला. आणि काँग्रेसचा दावा कसला दावा आहे? पण मग आता पुढे काय करायचं ठरवलं? काय पुढे मध्य कुठे साधणार आहात का मिटवणार आहात? मध्य साधायचा त्यांनी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचा गुन्हा केला आहे, माझं स्पष्टपणानं मत आहे. आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे काय जे त्यांचं काय माफीपत्र स्पष्टीकरण आहे ते देऊन त्यांनी तो विषय संपवावा. आणि अशा पद्धतीनं कलागती करून त्याच्यात तर आमचा जन्मच गेला आहे, या कलागतीमध्येच आमचा जन्म झाला आहे. आम्ही काय असं घाबरणार नाही, आम्हाला कोणी डरकाळे आमच्यासमोर फोडायचे नाही, आम्ही ओरिजिनल वाघ आहोत. आणि त्याच्यामुळं हे सगळं आम्हाला सांगण्याची गरज नाही. परंतु जर अशा पद्धतीनं जर करत असाल आणि या सोलापूर जिल्ह्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं वातावरण खराब करणार असाल, त्या ठिकाणी धोरणी माणसं आहेत तुम्ही. सुशीलकुमार शिंदे साहेब परिपक्व राजकारणी आहेत, हे त्यांच्याकडून असं का होतं आहे? ते पोरीच्या आहारी जातात का पोरगी आणखून कोणाच्या आहारी जाते हे आम्हाला माहीत नाही, परंतु हे काहीतरी घडतं, चुकीचं घडतं आणि बिघडतं. हे बिघडू देऊ नका. आणि बिघडवण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर निश्चितपणानं या ठिकाणी काही जरी झालं तर या ठिकाणी शिवसेनेची ताकद पणाला लावून आम्ही तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे आमचं स्पष्टपणानं सांगणं आहे. हे आमच्याशी तुम्ही करू नका, पंगा घेऊ नका, हे आम्हाला भेडसावायला जाऊ नका, कारण आम्ही चूक केलीच नाही. आम्ही आमचं म्हणलं महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, शिवसेनेनं उमेदवारी दिली, AB फॉर्म दिला आहे, फॉर्म भरला, अहो तो काढायला घेऊन फिरता, मग एवढा होता तुम्हाला. शरद कोळीच्या ऑफिस समोर हे जे काँग्रेसचं एक पदाधिकारी आणि काही भाड्यानं येऊन महिला इथं जे नाटक करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो. कारण महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटलांना उमेदवारी हे सगळ्या काँग्रेसचे लोक, राष्ट्रवादीचे लोक, शिवसेनेच्या लोकांनी डिक्लेअर केलेलं आहे. हे प्रणितीताईला माहिती नव्हतं का? मग प्रणितीताई शिंदे साहेबांना आत्ताच का झोंबतंय? मग एवढे दिवस तुम्ही झोपले होते का? ज्यावेळेस महाविकास आघाडीची उमेदवारी डिक्लेअर झाली मग त्यावेळेस तुम्ही झोपले होते का? मग त्याच्यानंतर तुम्ही ऐन मतदानाच्या दिवशी काहीतरी स्टंट करायचं, मग काडादीच्या पाठीमागे दाखवायचं. बरं काडादीवरती एवढं तुमचं प्रेम होता तर महाविकास आघाडीच्या कडनं तुम्ही काँग्रेसच्या परिस्थितीनं सांगून जागा सोडून घ्यायला पाहिजे होतं ना. आता काल शरद कोळींनी स्टेटमेंट दिला, ह्याच्यामुळं तुम्ही एवढं त्यांच्या ऑफिससमोर येऊन हे सगळं नाटक करण्याचं कारण काय? कारण तुम्हाला ह्या सोलापूरमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे अमर रतिकांत पाटील हे 100% विजयी होणार आहेत. बरं ह्याच्यामुळं तुमचं हे नाटक चाललंय का? कारण असे तुम्ही किती लोकांना तुम्ही बर्बाद करणार आहेत? आज तुम्ही दिलीप मानेंना बर्बाद केले, काडादीला तुम्ही बर्बाद करणार, देवकते साहेबांना. ज्या वेळेस तुम्ही सांगतो तुमच्यासाठी देवकते साहेबांनी त्याग केला, तुम्ही मुख्यमंत्री होणार आहे म्हणून देवकते साहेबांनी राजीनामा दिला आणि तुम्ही उमेदवारी दिला, त्या देवकते साहेबांचं त्यांच्या मुलाचं तुम्ही पुनर्वसन केलं का? हे अगोदर सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आणि प्रणितीताई शिंदेनी अगोदर जाहीर करावं, मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ऑफिससमोर काय करायचं तुम्हाला नाटक नंतर दाखवा. पण मग त्यांनी असा इशारा दिलेला आहे की शरद कोळींची गाडी ऑफिस समोर दिसली की मी पहिला फोडणार, नंतर शरद कोळीची गाडी ऑफिस समोर उद्या तुम्हाला सकाळी दिसेल, त्याचं तुम्ही काळजी करू नका. फक्त तुम्ही ज्या लोकांना धोका दिलाय त्याचं तुम्ही बघा. जर इथं जे गाडी त्यांची शरद कोळीची आली त्याला सांभाळायला इथला सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिक समर्थक आहे. शरद कोळी हा आमचा वाघ आहे, त्यांनी इथं सोडा. होय सोलापूर जिल्ह्यात हे किरकोळ आहेत, असं रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये हे नारायण राणेला टक्कर घेतलेलं शरद कोळी आहे. आज उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिली आहे. जर नारायण राणेसारख्या एका गुंड प्रवृत्तीच्या माणसाच्या बालेकिल्ला जाऊन शरद कोळी सारखा वाघ
तिथं बोलू शकतो. तर तुम्ही काय किरकोळ आहेत? हे गुंडगिरी आमच्याकडनं तुम्ही शिकलाय. कारण गुंडगिरी करण्याचा अधिकार आणि दम देण्याचा अधिकार हे शिवसैनिकांना नाही आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलंय. जिथं जिथं अन्याय होतं तिथं तुम्ही त्यांच्या विरोधात लढा. काय पुढची भूमिका असणार आहे? उद्या गाडी फुटली तर काय बोलू? गाडी जर आमची शरद कोळीची फुटली तर काँग्रेसचं प्रणितीताई शिंदेचं आणि सुशीलकुमार शिंदेचं घरसुद्धा आम्ही फोडू.